नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर प्रेक्षकांनो इथे आता जयने जो व्हिडिओ तयार केलेला असतो तो सगळ्यांच्या मोबाईलवरती पाठवलेला असतो। तेव्हा रायासुद्धा आपल्या मोबाईलमध्ये बघतो तर इकडे ईशाने कशा पद्धतीने जयला फसवले, कशा पद्धतीने ती नाटक करते आणि इथे उगाच जाऊन ती जयला मिठी मारते आणि वाचवा वाचवा असं म्हणते। त्याने बरोबर तेवढाच व्हिडिओ ठेवलेला असतो आणि तो इथे सगळ्यांना आता दाखवलेला असतो। त्यामुळे गावकरी म्हणतात, काय रे राया दादा, हे तर सगळं नाटक आहे, हे नाटक केलं होतं का तुम्ही? तेव्हा जय म्हणतो, हो हे सगळं नाटकच आहे। बघितलं ना पंचायत, अहो तुमच्या समोर या रायाने काय केलंय ते। मला खोटं ठरवण्यासाठी त्याने बिचाऱ्या ह्या साध्या भोळ्या ईशाचा वापर करून घेतला। तिच्या या साध्या भोळ्या स्वभावाचा त्याने स्वतःसाठी फायदा करून घेतला आणि तिची बदनामी करून आणली। त्याने काय केलं हे आता सगळा पुरावा तुमच्या समोर आहे। तेव्हा इथे शशिकला म्हणत असते, हा राया आहे ना राया, याने माझ्या मुलीची इज्जतीची सुद्धा पर्वा केली नाही। तिला इथे स्वतःच्या स्वार्थापायी आता सगळ्यांच्या समोर तिला बदनाम केलं। हे सगळं करून तुला काय मिळालं? तेव्हा शशिकला म्हणते की माझ्या साध्या भोळ्या मुलीला फसवलंस तू, अरे तिची इज्जत काढलीस, तिच्या इज्जतीची पर्वा नाही केलीस तू। लोक तिच्याबद्दल काय विचार करतील याचा सुद्धा तू विचार केला नाहीस, फसवलंस तिला, फसवलंस। तेव्हा इथे जय म्हणत असतो की पंचायत, आता काय निकाल देणार आहात तुम्ही? तुम्हाला हा राया आणि मंजिरी दोघेही जण खूपच जास्त चांगले वाटत होते ना, बघितलं का तुम्ही? तरी ते स्वतःचा आता गुन्हा माझ्यावरती यांना टाकायचं होता, त्यांच्या गुन्ह्याचं खापर माझ्या डोक्यावरती, माझ्या माथ्यावरती मारायचं होतं, म्हणून त्यांनी हा प्लॅन केला होता। त्यांना काय वाटलं त्यांच्या या प्लॅनमध्ये मी फसेन का? मला आधीपासूनच सगळं माहिती होतं। बघितलंस ना तू, मला फसवायला निघाला होतात, माझ्यावरती पंचायत बसवायला निघाला होतात, मी किती नालायक आहे हे सगळ्यांना सांगणार होतास ना राया, पण आता बघितलंस कोण नालायक आहे ते। तेव्हा आता तू जो शब्द दिला होतास तो शब्द तुझ्या लक्षात आहे ना? तू काय म्हणाला होतास, गुढीपाडव्यापर्यंत जर तू इथे आता मंजिरीला निर्दोष सिद्ध करू शकला नाहीस तर तू स्वतःचा जीव देशील, म्हणून स्वतःचा गळा कापून माझ्या हातामध्ये देशील असं म्हणाला होतास ना। तेव्हा मग आता रायाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख, मग आता रायाचा शब्द राया पाळणार आहे का? तेव्हा इकडे शशिकला म्हणते की आता तर शब्द पाळावाच लागेल आणि राया जो शब्द देतो तो कधीही मोडत नाही, बरोबर की नाही राया? चला मग आता तू स्वतः इथे गुढीपाडव्यापर्यंत मंजिरी निर्दोष आहे हे सिद्ध करू शकलेला नाही आहेस। गावकऱ्यांना बघताय ना, म्हणजे इथे जयला फसवून आता हे लोक स्वतःला निर्दोष सिद्ध करणार होते, पण आता जयने या तिघांना एक्सपोज केले। माझ्या मुलीने यांची साथ दिली कारण या दोघांनी तिला ब्लॅकमेल केलं असेल ना। माझी मुलगी साधी भोळी यांच्या बोलण्यात लगेचच आली, पण आता इथे राया जे काही बोलला होता तो शब्द तो पाळू शकलेला नाही आहे, तो मंजिरीला इथे निर्दोष सिद्ध करू शकलेला नाही आहे। मग आता त्याच्याकडे दुसरा काय पर्याय? तर दुसरा पर्याय एकच की त्यांनी दिलेला शब्द हा त्याने पाळायचा। मंजिरीला त्याने गुढीपाडव्यापर्यंत निर्दोष सिद्ध नाही केलंय, त्याच्यामुळे आता हा बघ, हा कोयता मी तुझ्यासाठी आणूनच ठेवलाय, हा कोयता घे आणि स्वतःला संपव। तेव्हा इकडे आता एवढा मोठा कोयता जय आता रायासाठी घेऊन आलेला असतो। तेव्हा इथे मंजिरी रायाला म्हणालेली असते की तू ज्याला भाव भाव म्हणून इथे खांद्यावरती घेऊन मिरवतोयस ना, तो कधी तुझा केसाने गळा कापेल ना, तुझं तुला सुद्धा कळणार नाही। आणि आता प्रेक्षकांनो तेच घडत असतं। मंजिरी म्हणत असते की कधीतरी तुझी ही माया, तुझं हे प्रेम तुझ्या जीवावरती बेतल्याशिवाय राहणार नाही, आणि आता तसंच घडत असतं। मंजिरीचा एकूण एक शब्द खरा ठरत असतो। ती म्हणालेली असते की हा जय दिसतो तसा नाही आहे, राया लहानपणचा भाऊ नाही आहे तुझा, हा कुणीतरी क्रूर व्यक्ती आहे, तुला इथे उद्ध्वस्त करण्यासाठी आलेला आहे। तेव्हा इथे जय म्हणतो की घे ना घे, अरे तुझा शब्द पूर्ण कर, अख्ख्या गावाला तुझी ख्याती माहिती आहे की एकदा का रायाने शपथ घेतली किंवा एकदा का रायाने शब्द दिला की तो मरेपर्यंत तो शब्द पाळतो, बरोबर की नाही? मग आता तर तू काय म्हणालेस की आता तर इथे मिस फायरला निर्दोष सिद्ध नाही केलं तर स्वतःचा जीव देईन, मग आता तुला तुझा शब्द पाळावाच लागणार आहे ना राया? काय पंचायत, बरोबर ना? आता सगळ्या गावासमोर याने तशी शपथ घेतली होती, मग आता पंचायतचा निकाल काय असणार आहे? तेव्हा इथे पंचायतमधली माणसंसुद्धा टेन्शनमध्ये आलेली असतात, कारण सगळ्या गावाला माहिती असतं की हा जय घोरपडे कसा आहे ते। तेव्हा जय म्हणत असतो, काय राया, मग इथे मंजिरीचा गुन्हा लपवण्यासाठी तू बिचाऱ्या साध्या भोळ्या ईशाचा वापर करत होतास ना?
तिची इच्छा नसताना तिला इथे प्लॅनमध्ये घेतलंस, तिची बदनामी केलीस. बघताना गावकऱ्यांनो, साध्या भोळ्या ईशाला कशा पद्धतीने रायाने आपल्या बोलण्यामध्ये फसवलं होतं. तेव्हा इकडे जय म्हणतो, काय तू राया, तुझ्यामध्ये दम नाही आणि तुझ्यामध्ये तेवढी हिंमत पण नाही रे, म्हणजे तू फक्त बोलतोस. आता जर तुझ्या जागी दुसरं कुणी असतं ना तर दिलेला शब्द पूर्ण केला असता. तू सुद्धा तसंच करतोस, मला माहिती आहे, ऐकून आहे मी. एकदा का इथे रायाने शब्द दिला की राया तो शब्द पाळण्यासाठी काहीही करतो, पण आता तू काहीच करत नाही आहेस. अरे कुठे तू मंजिरीला निर्दोष सिद्ध केलेस, मग आता तुला जीव द्यावा लागेल राया. अरे तू दिलेला शब्द तुला पूर्ण करायचा नाही आहे का? तेव्हा इथे पंचायतमधली लोकंसुद्धा आश्चर्याने बघत असतात की आता राया स्वतःचा सबूत पूर्ण करण्यासाठी स्वतःला संपवेल का, तो जीव देईल का, असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला असतो. तेव्हा इथे जय म्हणतो, काय मग राया, आहेत का तेवढी हिंमत तुझ्यामध्ये? हा कोयता घे आणि तुझा गळा कापून ते डोकं तुझं माझ्या हातात देणार होतास. आता मग काय करतोयस, कसली वाट बघतोयस? अरे हरलायस, तू हरलायस आणि तुझा प्लॅनसुद्धा हरलाय. तेव्हा हा कोयता घे आणि तुझा गळा काप. तेव्हा इकडे आता जय जबरदस्ती तो कोयता त्याच्या हातात देत असतो. मंजिरी म्हणत असते, हे बघ जय, तू काय करण्याचा प्रयत्न करतोयस ना मला बरोबर माहिती आहे, पण राया असं काही करणार नाही आहे. रायाने ही शपथ माझ्यासाठी घेतली होती ना, तो मला निर्दोष सिद्ध करू शकलेला नाही आहे. याचा अर्थ असा होत नाही की मी गुन्हेगार आहे आणि म्हणून त्याने दिलेला शब्द पूर्ण करायला हवा, त्याने स्वतःला संपवावं अशी माझी इच्छा नाही आहे. आणि हे बघ राया, तुलासुद्धा दिलेला शब्द पूर्ण करायची गरज नाही आहे. मी काही गुन्हेगार आहे का म्हणून मला तू निर्दोष सिद्ध करू शकला नाही आहेस म्हणून तू स्वतःला संपवशील? या सगळ्यात ना तुझी चुकी आहे ना माझी चुकी आहे. मला याच्यामध्ये फसवलं ह्या जयने, त्याच्यामुळे याला आपण काहीही सिद्ध करायची गरज नाही आहे आणि काही विचार करायचा आहे ना लोकांना तो करू दे, पण तू स्वतःला संपवायचं नाही. तेव्हा इकडे जय म्हणतो की बघा, म्हणजे आता सगळं करून सवरून इथे आता ही मंजिरी नामानिराळी, बरोबर की नाही? आता ती कशी निर्दोष आहे हे तुम्हाला सगळ्यांना पटवून देते. पण गावकऱ्यांनो, तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना नक्की तुमच्या डोळ्यांनी तिथे काय घडत होतं ते. मग आता तसंच इथे यांनी आता बिचाऱ्या ईशाला फसवण्याचा प्रयत्न केला स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी. याला काय अर्थ असतो? आणि एवढं सगळं करून सवरूनसुद्धा राया आता दिलेला शब्दसुद्धा पाळत नाही आहे. म्हणजे इथे तो म्हणाला होता की जर मी मिस फायरला गुढीपाडव्यापर्यंत जर निर्दोष सिद्ध केलं नाही तर मी स्वतःला संपवेन म्हणून. मग आता तो शब्द काय आपण दिला होता, त्याने दिला होता ना, मग तो शब्द त्याला पाळायला नको का? तेव्हा इकडे आता जय ओरडून ओरडून तेच सांगत असतो. तेव्हा इथे राया म्हणतो की जाऊ दे मिस फायर, मी दिलेला सबूत मला पूर्ण करावाच लागेल. आणि तुला तर माहिती आहे मिस फायर की रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ, त्याच्यामुळे आता मी स्वतःला संपवणार. तेव्हा तो कोयता हातात घेतो आणि आपली मान कापत असतो. तेवढ्यातच इथे आता मंजिरी त्याला थांबवायला जाते. मंजिरी थांबवायला जाते, त्याच्या हातातून कोयता घेते, बाजूला फेकते आणि म्हणते की तुला हे सगळं करायची गरज नाही आहे, मी सांगते ना, कशाला तू स्वतःला संपवतोयस? तुझी काही चुकी नाही आहे आणि या जयच्या चुकीमुळे तू का स्वतःचं जीवन संपवशील? हे बघ, या गावाला तुझ्यासारख्या माणसाची गरज आहे, कळतंय ना? प्रत्येकाची मदत करणं, प्रत्येकाला आधार देणं हे सगळ्यांना जमत नाही. तेव्हा राया, तू असं काही करू नकोस. तेव्हा इथे राया म्हणतो की नाही मिस फायर, तू मला नको अडवू आता. आणि तो आपल्या खिशातून चाकू काढतो आणि आता गळ्याला लावत असतो आणि तो म्हणतो की मिस फायर, मला माफ कर, मी तुला निर्दोष सिद्ध नाही करू शकलो. तू निर्दोष आहेस मला माहिती आहे. या जय घोरपडेने तुला फसवलं या सगळ्या प्रकरणामध्ये, पण तू स्वतःला निर्दोष सिद्ध करशील मला माहिती आहे. पण आजपर्यंत मी जी काही शपथ घेतली होती कधीही तोडलेली नाही आहे. मग आता हा शब्द तरी मी कसा तोडू? तेव्हा आता मी स्वतःचं जीवन संपवतोय. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया असं करू नको राया. जयने तिचा हात घट्ट पकडून ठेवलेला असतो, तो काही तिला सोडायला तयार नसतो. तेव्हा मंजिरी रडत असते, त्याला म्हणत असते की राया असं करू नकोस रे. तेव्हा जय म्हणतो, जाऊ दे ग मंजिरी, तसा हा गावगुंड आहे, अगं रस्त्यावरती वाढलेला हा गुंड, याच्याबद्दल कशाला तुला एवढी सहानुभूती वाटते? जाऊ दे ना, संपवतोय स्वतःला तर संपू दे. आणि तसंही त्याने दिलेला शब्द तो पूर्ण करतोय ना, मग तू कशाला आरखोडा निर्माण करतेस? तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, मिस फायर मला माफ कर आहे, मला माफ कर आहे. मी तुला शोधणार होतो, शोधून तुला मी घरी आणणार होतो आणि तुझी आयुष्यभर सेवा करणार होतो आहे, पण मला तू सापडली नाहीस. तेव्हा इकडे ईशासुद्धा म्हणत असते की राया, अरे असं करू नकोस, मंजिरी काय बोलते ते ऐक ना, तू कशाला स्वतःचं जीवन संपवतोयस? प्लीज राया असं काही करू नकोस. तेव्हा इथे राया म्हणतो की नाही, आता मी थांबणार नाही आहे.
आहे मला माफ कर ग. पुढच्या जन्मी जर मी जन्म घेतला ना तर तुझ्या पोटी जन्म घेईन आणि तुला राणीसारखी ठेवेन, तुला आयुष्यभर इथे आनंदामध्ये सांभाळेन. पण ह्या वर्षी ते माझ्या काही नशिबात नव्हतं. म्हणजे लहानपणापासून मी तुझ्या मायेला पोरका तर होतोच, पण आता मी ठरवलं होतं की तुला घरी आणणार, तुला आनंदाने ठेवणार, तुझी सेवा करणार, जे जे मला तुझ्यासाठी करायचं आहे ते सगळं करणार, जे मी आधी करू शकलो नाही. तेव्हा इकडे आता रायाचं ते स्वप्नसुद्धा जणू काही अर्धवटच राहिलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राया तो चाकू स्वतःच्या गळ्यापर्यंत पोहोचवतो आणि म्हणतो की आई मला माफ कर, मिस फायर मला माफ कर, मी तुला निर्दोष नाही सिद्ध केलं आणि तू स्वतःची काळजी घे, माझ्यासाठी रडत कुळत बसू नकोस. आणि तसंही कोण आहे माझं आता, मला कुणीही नाही आहे. आणि त्यानंतर इथे राया स्वतःला संपवायला जाणार तेवढ्यातच मंजिरी आता इथे जयला म्हणते की सोड मला सोड. जय काही सोडायला तयार नसतो. मंजिरी त्याचा हात पकडते आणि त्याच्या हाताला जोरात चावते आणि त्याला ढकलते बाजूला. आणि इथे येऊन आता रायाच्या हातातून चाकू घेते आणि म्हणते की राया, अरे हे काय करतोयस तू, तू का स्वतःला संपवतोयस, या सगळ्यात तुझी काय चुकी आहे. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, ए मिस फायर, माझ्या हातातून कशाला चाकू घेतलास, दे बरं माझ्याकडे दे. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की राया तुला हे सगळं करायची गरज नाही आहे, लांब हो बरं लांब हो, तू माझ्यासाठी आत्तापर्यंत काय काय नाही केलेस. अरे अख्ख्या गावाला माहिती आहे आपली मैत्री, आणि हा जय कसा आहे ना ते सुद्धा अख्ख्या गावाला माहिती आहे. ह्या जयने मला विष दिलं, मला मारण्याचा प्रयत्न केला. आपण ठरवलं असतं ना तर ह्याच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट केली असती, कारण त्याने मला एकदा दोनदा नाही तर 4 ते 5 वेळा मला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एवढं सगळं करून सवरूनसुद्धा हा मात्र नामा निराळा फिरतोयच ना, त्याचं कुणी काही वाकडं करतंय का. अरे पण इथे ईशाने आपली मदतच केली होती, कारण याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणायचा होता म्हणून. पण ह्याने आता असं काही नाटक केलं आहे की आपण कसे दोषी आहोत हे सगळ्यांना ओरडून ओरडून सांगतोय, आणि स्वतः काय काय केलेस ते विसरलास का रे जय. मग आता तू एवढा मोठा गुन्हा करून आमच्यासमोर इथे उभा आहेसच ना, मग राया तुला एक शब्द दिलेला पूर्ण करायची काय गरज आहे. आणि हे बघ, तू इथे मला निर्दोष सिद्ध करू शकला नाहीस म्हणून मी गुन्हेगार आहे का. तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती, आणि माझ्या गावकऱ्यांचा सुद्धा आहे. पण इकडे हा जय घोरपडे विनाकारण त्यांच्यावरती प्रेशर टाकतोय, बरोबर की नाही. त्याच्यामुळे तुला तुझा जर दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे, तो शब्द तू का पूर्ण करशील. माझ्यासाठी तो शब्द तू बोलला होतास ना, मग आता ती माझी जबाबदारी आहे. तुला स्वतःला संपवायची गरज नाही आहे राया, मी स्वतःला आता संपवते. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, ए मिस फायर, अगं काय बोलतेस हे, असं काहीही करू नकोस. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, नाही राया, आणि तसंही या गावाला ना तुझ्यासारख्या माणसाची गरज आहे रे. माझं काय, माझं कुणीच नाही आहे. माझे जीजी, माझे नाना निखिल यांची तू काळजी घेशील मला माहिती आहे, पण मी असले काय नसले काय कुणाला काहीही फरक पडणार नाही आहे. पण तू नसशील ना तर ह्या गावाला नक्की फरक पडेल. तेव्हा आता तुझा शब्द मी पूर्ण करते, मी स्वतःला संपवते. आणि ही वेळ आपल्यावरती या जयमुळे आली. या जयने माझ्यावरती खोटा आरोप केला, मला या सगळ्यामध्ये त्याने फसवलं, आणि मी कशी दोषी आहे हे सगळ्यांना तो ओरडून ओरडून सांगतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेव तू जय, तुझा हा खोटारडेपणा लवकरच सगळ्यांच्या समोर येईल आणि राया तुला शिक्षासुद्धा करेल, कळलं का तुला. तेव्हा इकडे आता ज्या गावामध्ये जयसारखा माणूस आहे ना त्या गावामध्ये रायासारखा सुद्धा माणूस असणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता मी स्वतःला संपवते. राया, तू दिलेला शब्द मी पूर्ण करते, तुझा शब्द पूर्ण होण्यास कारण ना. आणि मंजिरी चाकू घेते आणि स्वतःच्या पोटामध्ये आता इथे मारते, स्वतःच्या पोटामध्ये ती खुपसते आणि आता स्वतःचा खून करते. ती म्हणत असते की राया चालले मी, आणि हे बघ माझ्यासाठी आता काही विचार करू नकोस हां, मी जिथे कुठे असेन मी सुखातच असेन, फक्त तू तुझी काळजी घे आणि माझ्या नाना जीजी आणि निखिलची सुद्धा काळजी घे. माझं कुटुंब तुझं कुटुंब आहे. तेव्हा इकडे आता मंजिरीने स्वतःच्या पोटामध्ये चाकू मारल्यानंतर इथे आता राया म्हणत असतो, ए मिस फायर, अगं काय करतेस तू, मिस फायर थांब, असं काही करू नकोस. तरीसुद्धा मंजिरी काही ऐकत नाही. राया तिला थांबवण्यासाठी जातो, तेवढ्यातच ती चाकू आता पोटामध्ये मारून इथे जमिनीवरती आता कोसळलेली असते. तेव्हा इकडे राया तिच्याजवळ धावत पळत येतो आणि म्हणतो की मिस फायर, अगं काय केलंस तू, हे काय केलंस तू. अरे इथे डिफिकल्ट डंक्यात जा, लवकरात लवकर ॲम्ब्युलन्सला घेऊन या जा, मिस फायरला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. तेव्हा इथे आता डिफिकल्ट जातो ॲम्ब्युलन्सला बोलवायला. तेव्हा इथे राया म्हणत असतो, मिस फायर, अगं हे सगळं का केलंस तू, काय गरज होती तुला हे सगळं करायची. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते की राया, अरे आपल्या मैत्रीसाठी मी एवढं नाही करू शकत का,
हे बघ राया, मला माहिती आहे मी काही चुकीचं केलेलं नाही आहे आणि आता मी हे जे काही केलं आहे ना, आपल्या गावकऱ्यांचा सुद्धा विश्वास बसला रे की मी निर्दोष आहे म्हणून. मी कधीच असं काही करणार नाही, त्यांनासुद्धा माहिती आहे. आणि त्याच्यामुळे तू आता माझा विचार करू नकोस, माझा बदला घेण्याचा विचार करू नकोस, पण गावकऱ्यांना त्राससुद्धा होऊ देऊ नकोस. तेव्हा इकडे आता सगळे गावकरी हे त्यांच्याकडे आश्चर्याने बघत असतात की कुणीतरी व्यक्ती आपल्या मैत्रीसाठी खरंच जीव देऊ शकतं का. तेव्हा इकडे रायासुद्धा म्हणालेला असतो की मी मेल्यानंतर, मी माझा जीव दिल्यानंतर मिस फायरला कुणी काहीही बोलायचं नाही आहे, ती निर्दोष आहे. जर तिला त्रास झाला ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. तसं इथे मंजिरीसुद्धा आता म्हणत असते की हे बघा, मी निर्दोष आहे आणि मी स्वतःला निर्दोष सिद्ध केलं आहे. मी काहीही चुकीचं वागलेले नाही आहे आणि त्याच्यामुळे रायाला राहणं हे गरजेचं आहे, कारण राया हा वाईटाचा नाश करण्यासाठी हवाच ना. तेव्हा इथे आता डिफिकल्टने ॲम्ब्युलन्सला फोन केलेला असतो. तेव्हा इकडे राया म्हणतो की डंक्या पाणी दे बरं, पाणी दे. तेव्हा इथे डंक्या आता पाणीसुद्धा देतो. तेव्हा इकडे आता रायाला खूपच जास्त मंजिरीची काळजी वाटत असते. त्याने इथे मंजिरीचं डोकं आपल्या हातावरती घेतलेलं असतं. त्यानंतर डंक्या पाणी देतो. तेव्हा राया ते पाणी घेतो आणि मंजिरीला आपल्या हाताने पाजतो आणि म्हणत असतो, मिस फायर, अगं काय केलंस तू हे? काय गरज होती तुला हे सगळं करायची? सबूत मी दिलेला ना, मी तो पूर्ण केला असता. तेव्हा इथे मंजिरी आता स्वतःला संपवते. ही गोष्ट आता ईशाला अजिबात सहन होत नाही. ईशाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. मात्र इथे शशिकलाला खूप जास्त आनंद होतो. इथे मंजिरी म्हणत असते की राया, मी जे काही केलं ना ते आपल्या मैत्रीसाठी केलं. हे बघ, तू स्वतःला अजिबात आता गुन्हेगार समजू नकोस आणि वाईट वाटून घेऊ नकोस. जे झालं ते झालं. तू जे करणार होतास ते मी केलं, त्याच्यामध्ये काही चुकीचं केलं आहे असा विचार तू करू नकोस. आणि इकडे आता ह्या जयपासून जरा लांबच राहा. हा जय एक नंबरचा गुन्हेगार आहे, त्याने आपल्याला खूप जास्त त्रास दिला आहे राया. तेव्हा राया म्हणतो, मिस फायर, मिस फायर, कारण इकडे आता मंजिरीचा हात जो रायाने पकडलेला असतो तो हात आता तिच्या हातातून सुटलेला असतो. तेव्हा इकडे रायाला कळतं की मिस फायरचा हात माझ्या हातातून सुटला, याचा अर्थ मंजिरी गेली की काय असा होतो. त्यानंतर इकडे आता शशिकला म्हणत असते की ही बातमी आता लवकरच जिजींना सांगायला हवी. तेव्हा इकडे जाऊबाईंना म्हणजे जिजीला आता शशिकलाने फोन केलेला असतो. तिकडे राया आता ओरडत असतो, रडत असतो, मिस फायर असं म्हणत असतो. आणि तेवढ्यातच इथे शशिकला फोन करते आणि म्हणत असते, अहो जाऊबाई, लवकर तुम्ही इकडे या. तेव्हा इथे जिजी म्हणते, काय झालं? तेव्हा इकडे शशिकला म्हणते की मंजिरी गेली. तेव्हा इथे आता जिजी म्हणत असतात, मंजिरी कुठे गेली आहे? काय सांगून गेली आहे का? तेव्हा शशिकला म्हणते, अहो जाऊबाई, मंजिरी गेली म्हणजे आपल्या सगळ्यांना सोडून गेली, कायमची गेली आपल्याला सोडून. तेव्हा इकडे आता जिजीला खूपच मोठा धक्का बसतो. जिजी म्हणते, हे सगळं काय बोलतेस तू? तोंड सांभाळून बोल. तेव्हा शशिकला आता घडलेला सगळा प्रकार जिजीला सांगत असते की कशा पद्धतीने इथे जयवरती पंचायत बसलेली असते आणि मंजिरी, राया, ईशा यांचा प्लॅनसुद्धा सांगते. तो व्हिडिओ आता सगळ्यांना जयने दाखवलेला असतो आणि मग इथे आता पंचायतीमध्ये निर्णय झालेला असतो की इथे रायाने हे सगळं नाटक केलं होतं जयला फसवण्यासाठी. त्यामुळे इथे गुढीपाडव्यापर्यंत रायाने दिलेला शब्द पूर्ण केलेला नसतो, मंजिरीला निर्दोष सिद्ध केलेलं नसतं. त्यामुळे इथे आता राया जीव द्यायला जात असतो, पण मंजिरी त्याला अडवते. मंजिरी त्याच्या हातातून चाकू घेते आणि म्हणते की तुला हे सगळं करायची गरज नाही आहे. आणि मंजिरी तो चाकू त्याच्या हातातून खेचून घेऊन तो शब्द आता ती पूर्ण करते आणि स्वतःच्या पोटामध्ये चाकू खुपसते आणि स्वतःला संपवते. ही आता जशीच्या तशी कहाणी सगळी इथे आता मीठ मसाला लावून वाढवून इथे आता शशिकलाने जिजीला सांगितलेले असते. जिजीला हे सगळं ऐकून इतका धक्का बसतो की जिजीच्या हातातला मोबाईल खाली पडतो. तेव्हा नाना म्हणतात, काय गं, काय झालं उमे, काय झालं, काही सांगशील का? तेव्हा जिजी म्हणत असते, अहो तुम्हाला माहिती आहे का, आपली मंजिरी आपल्याला सोडून गेली हो. तेव्हा इकडे आता नानांना जिजीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि इथे मंजिरीने हे सगळं केलेलं असतं स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी, आपल्या मैत्रीसाठी. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे ॲम्ब्युलन्स बोलवलेली असते. तेव्हा मंजिरीला आता ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं जातं. त्यानंतर इकडे आता जय म्हणत असतो की मंजिरी, बघितलंस ना काय झालं, स्वतःला संपवावं लागलं ना.
अगं तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये असं काही घडलं नव्हतं, पण हा तरीसुद्धा तुला फसवण्याचा माझा प्लॅन होता. तेव्हा मंजिरी म्हणते आमचासुद्धा हा प्लॅनच होता तुला फसवण्यासाठीचा. आणि इथे राया आता त्याला ॲम्ब्युलन्समधून खेचून बाहेर काढतो आणि म्हणतो आणि तुझं हे सत्य आता गावामध्ये सर्व लोकांना कळलेलं आहे. तर इथे मी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवसापर्यंत मिस फायरला निर्दोष सिद्ध करेन आणि विजयाची गुढी उभारेन असं सांगितलं होतं. त्यामुळे आता मी विजयाची गुढी तर उभारणार आहे, पण तुझ्यासारख्या राक्षसाला सुद्धा इथे आता चांगला धडा शिकवणार आहे असं म्हणतो.